हा एक दागिना 7 जणांच्या हातून जातो. त्यातला एक जरी कोण आजारी असेल तर दागिन्याला लेट होतो. माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं आहे की कुठचंही संकट आलं तरी कधी हरायचं नाही. आणि जिच्यावर मी अतिशय निस्सीम प्रेम करते ती माझी जगतजननी, माझी देवी. ती राक्षसांशी लढताना एकटीने लढली, ती कधी हरली नाही. तर मग मी का? तुमच्यासाठी ज्वेलरी म्हणजे नक्की काय? स्त्रीच्या आत्मभानाचं हे आभूषण आहे. त्यात तिचा सन्मान, तिची लज्जा, तिचं शील आणि त्यापेक्षाही प्रत्येक दागिना एक गोष्ट सांगतो तिची देवीत्व होण्याची. प्रत्येक कस्टमरी माझ्यासाठी सेलिब्रिटी आहे. कारण प्रत्येकामध्ये एक नाविन्य आहे, तिची एक कहाणी आहे. इतके वर्ष ह्या फील्ड मध्ये टिकून राहण्यासाठी पण तुम्हाला खूप अडचणी किंवा कॉम्पिटिशन असलं, हे तुम्ही कसं मात दिले हे सगळ्यांना? मला कॉम्पिटिटर हा कोणीच नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तसं नटराजाला घुंगरू प्रिय तसे प्रियांकाला ते दागिने प्रिय. मग विचार करा, नटराज आपले घुंगरू सोडू शकत नाही तर मी माझं दागिन्यांचं लेणं कसं सोडू शकेन? नटराजाला कोणी कॉम्पिटिटर आहे का? नाही. त्याचे घुंगरू आहेत त्याचे कॉम्पिटिशन. Namaste and welcome to another inspiring episode of Local Bandhan with Sharmin Mirajkar, जहां हम मिलेंगे एक और एंटरप्रेन्योर से और जानेंगे उनकी कहानी. प्रियंका घारे जी. प्रियंका जी, माझा प्रश्न आहे पहिला तुमच्यासाठी. तुम्ही कॉपरचा उपयोग करून जे ज्वेलरी तयार करण्याच्या मागच्या म्हणजे एक इन्स्पिरेशन किंवा तुम्ही का हे कॉपर सिलेक्ट केलंय? पहिली गोष्ट म्हणजे सोन्याचा भाव हा उंच शिगेला पचलेला आहे. जेव्हा मी हे सुरू केलं त्यावेळी होती, कारण मी एम के घारे ज्वेलर्स यांची सून आहे. त्याच्यापेक्षाही माझं जे बॅकग्राऊंड आहे ते सोन्यातूनच निर्माण झालेलं बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला ते सोनं घेता येईल का हा हिशोब त्यावेळेला होता. पहिल्या वेळेला मी सोनं जेव्हा विकायची त्यावेळेला जे असे काही लोक आहेत की ज्यांना ते खरंच खरेदी करता येत नव्हतं, पण त्यांना ते दागिने माझे अतिशय आवडायचे. मग त्यांनी मला सांगितलं, प्रियांका आम्हाला एवढं सोनं असं घेता येणार नाही गं, मग असं आपण काहीतरी करू शकतो का? तर मग माझ्या मनात संकल्पना आली, का नाही आपण असं वेगळ्या पद्धतीने करायचं? आणि त्यातून जन्म झाला कॉपरच्या ह्या दागिन्यांचा. खूप छान. म्हणजे हा खूप इन्स्पायरिंग आहे, कारण प्रत्येक स्त्री हा एक गोल्ड किंवा हे असं इतकं मोठं ज्वेलरी नाही अफोर्ड करू शकतात. ओके. तुमच्यासाठी ज्वेलरी म्हणजे नक्की काय? इमोशन किंवा कल्चरल किंवा स्पिरिच्युअल, म्हणजे हे म्हणजे तुमच्यासाठी हे कोणता म्हणजे अँगल मध्ये असू शकतो? खूप सुंदर प्रश्न मला विचारला गेला हा. ज्वेलरीला मी एका शब्दात उत्तर देते, स्त्रीच्या आत्मभानाचं हे आभूषण आहे. त्यात तिचा सन्मान, तिची लज्जा, तिचं शील आणि त्यापेक्षाही प्रत्येक दागिना एक गोष्ट सांगतो तिची देवीत्व होण्याची. जसं आपण एक मंगळसूत्र आपलं काय दाखवतोय, एकजूटता. आपण लग्नामध्ये ते का घालतो? ते नातं दाखवतं. जेव्हा एंगेजमेंटच्या वेळेला आपल्या बरोबर अशा बोटामध्ये ती अंगठी घातली जाते की त्याचं कनेक्शन आपल्या हार्टशी आहे. म्हणजे ते प्रत्येक दागिना हे आपलं नातं सांगतो आणि त्याच्यातलं जीवाभावाचं स्पिरिच्युअलिटी पण सांगतो की ते दागिना आपल्याला का महत्वाचं आहे. वाव. आणि तुमच्या खूप वेगवेगळे कलेक्शन्स आहे, म्हणजे तुमचं एक खूप खूप जवळचं कलेक्शन कोणतं आहे? मोती आणि पवळं. त्यालाही कारण आहे. मी एक सिंगल पॅरेंट मदर आहे. ओके. मी अशा पुष्कळ परिस्थितीतून गेलेली आहे की एका छोट्या मुलाला घेऊन मी तो मुलीला घेऊन तो प्रवास केलेला आहे. त्यावेळेला माझ्या मनामध्ये फक्त एकच होतं की आपल्याला शांत राहायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कणखर बनायचं आहे. शांत म्हणजे काय? मोती, चंद्राचं प्रतीक आलं. मंगळ म्हणजे काय आलं? पवळं, कणखरपणा जो स्त्रीला देतो. म्हणजे तो काय शिकवतो? दागिना मला काय शिकवतो? शांत राहून कणखर बनून तू प्रत्येक संकटावर मात कर. करेक्ट, करेक्ट. म्हणजे खूप तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा पण तुम्ही खूप म्हणजे असं एक स्ट्रॉंग आणि एक इंडिपेंडेंट स्त्री आहे असं हे जाणवतंय तुमच्या बोलण्यामध्ये पण. आणि जेव्हा तुमची ही ज्वेलरी टीव्ही ऍक्ट्रेस किंवा ते लोकांनी घालायला सुरू केले आणि तुमच्यामध्ये हे हे टर्निंग पॉइंट होतं की तुमच्याकडे हे असं काही वेगळं झालंय का? तसं बघायला गेलं तर माझी सेलिब्रिटी म्हणजे माझी साक्षात अन्नपूर्णा जिला मी समजते ती म्हणजे माझं प्रत्येक कस्टमर. ओके. प्रत्येक कस्टमरी माझ्यासाठी सेलिब्रिटी आहे. कारण प्रत्येकामध्ये एक नाविन्य आहे, तिची एक कहाणी आहे. आपण हे सेलिब्रिटी बघतोच, कळलं की त्यांच्या मागे पण त्यांची खूप मेहनत आहे. आपण एखाद्या शूटला गेल्यानंतर ते मला कळतं की किती मेहनत करून त्यांना ते उभं राहावं लागतं. तशीच ती माझी प्रत्येक कस्टमर सर्व संकटावर मात करून ती तशी उभी असते. त्यामुळे मी प्रत्येक स्त्री ही माझी सेलिब्रिटी असं मी समजते.
म्हणजे दॅट इज समथिंग व्हेरी युनिक आय हॅव हर्ड फ्रॉम समवन आफ्टर अ लॉंग टाइम. प्रियंकाजी, मला सांगा, अकॉर्डिंग टू यू मॉडर्न आणि ट्रेडिशनल ज्वेलरीमध्ये काय डिफरन्स आहे आणि तुम्ही ट्रेडिशनल ज्वेलरीची स्टाईल मॉडर्न ज्वेलरीमध्ये कसं इन्फ्यूज करतात? एक सुंदर सिंपल उदाहरण तुला देते. तुला विचारलं, तुला डावा डोळा आवडतो की उजवा डोळा? तू काय सांगशील? दोन्हीच माझे. बरोबर आहे. जसं मॉडर्न पाहिजे तसं कल्चर पण त्याच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजे आधुनिकता आणि पुराणगण काळ हे दोन्ही एकत्र जेव्हा येतो की नाही, कारण काय 2 हात एकत्र मिळाल्यानंतर संगम जो होतो की नाही, तो बघ मी हात जोडल्यानंतर कसं वाटतं नमस्कार होतो. किती पवित्र होतो की नाही. त्यामुळे दोघांचाही संगम त्याच्यामध्ये आलं पाहिजे. असं नाहीये की कुठचाही दागिना, प्रत्येक दागिना हा बोलतो. तू कुठच्याही एका ट्रेडिशनल साडीवरती तू आधुनिक दागिना घातला तरी तो सुंदरच दिसतो. कारण प्रत्येक दागिना हा स्त्रीला खूप सुंदर बनवतो. स्त्री ही सुंदर आहेच. पण तिच्या आभूषणाने तिला जे सौंदर्य येतं ना, म्हणून प्रत्येक देवदेवतांच्या गळ्यामध्ये पण बघ कुठची देवी किंवा कुठचंही असा व्यक्ती नाही की जो आभूषण घालत नाही. शंकराला जरी तू बघितलंस तरी तो रुद्राक्ष हे धारण करतोच. म्हणजे आभूषण हे आलंच. आणि तुमचं हे नाव जे आपलं ब्रँडचं नाव आहे कनिष्का, हे कसं तुम्ही ठेवलं आणि काय ह्याच्या मागचं म्हणजे काही स्टोरी आहे का? हो, खरंच आहे. जसं मी आता सांगितलं, की प्रत्येक दागिना एक तीची कहाणी सांगतो. बरोबर आहे? माझ्या आई-वडिलांनी मला शिकवलेलं आहे, की कुठचंही संकट आलं तरी कधी हरायचं नाही आणि जिच्यावर मी अतिशय निस्सीम प्रेम करते ती माझी जगतजननी, माझी देवी. ती राक्षसांशी लढताना एकटीने लढली. ती कधी हरली नाही. तर मग मी का? मग प्रत्येक स्त्री ही प्रत्येक आपल्या कामातून दाखवते. ती जरी नोकरी करत असली ना, तरी सुद्धा ती सगळा संसार सांभाळून ती तिचं सगळं करते. म्हणजे ती कालीच झाली की नाही? नक्की. म्हणजे ती आपल्या प्रत्येक संकटावरती मात करून जाते. तिथूनच जन्म झाला कालिष्काचा. काली ही नेहमी प्रखरतेने येते. पण माझी काली जी माझ्या जीवनामध्ये आली, ती सुवर्णाचं पाऊल घेऊन आली. कारण माझ्या मुलीचं नाव तनिष्का आहे. म्हणून त्यामुळे ते कालिष्का, की सुवर्णाच्या पावलाने येणारी अशी काली आणि ती म्हणजे माझी प्रत्येक अन्नपूर्णा, माझी कस्टमर. वॉव! म्हणजे खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला उत्तर दिलंय. तुम्ही हे 35 पैकी जास्त पासून तुम्ही हे ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये आहात. इतके वर्ष ह्या फील्डमध्ये टिकून राहण्यासाठी पण तुम्हाला खूप अडचणी किंवा कॉम्पिटिशन असलं, हे तुम्ही कसं मात दिले हे सगळ्यांना? मी आधी पहिली गोष्ट मी पहिल्या प्रथम सांगितलेलं की माझं माझ्या दागिन्यांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे तो कोणी दागिने बनवणारा असो की माझा कॉम्पिटिटर मी कोणाला मानलंच नाही. माझी कॉम्पिटिशन होती माझ्या स्वतःची. स्वतःची. मी कधीच माझ्यासमोर कुठचाही दागिना किंवा कुठचा दागिना विकणाऱ्या माणसाला मी कधी नावं ठेवली नाहीत. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा एखादी माझी कस्टमर जिला मी माझी प्रेरणा समजते, ती नेहमी असा हात लावते. तिला दागिना जर नको असेल तर ती असा हात लावते, नमस्कार करते. त्याच्यावर मी समजते की मला आता नको. मी ती इतकं पवित्रतेने त्या दागिन्याकडे बघते. त्यामुळे मला कॉम्पिटिटर हा कोणीच नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही तुमचे स्वतःच एक-एक इनोव्हेटिव्ह आणि हे वेगवेगळं हो. तुम्ही स्वतःलाच कॉम्पिटिशन मानून वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही आणलंय. कारण प्रत्येक वेळेला पहिली मॉन्टेसरी असते, मग इयत्ता पहिली, मग दुसरी. पी-एच-डी आपण डायरेक्ट गाठतो का? नाही ना. आपला अनुभव आपली पी-एच-डी असते. त्यामुळे मी ना कधी माझा कॉम्पिटिटर कोणी समजले, मला माझ्यामध्ये काय बदल करायचा आहे, मला माझ्या दागिन्यांमध्ये काय बदल करायचा आहे. जसं नटराजाला घुंगरू प्रिय, तसे प्रियांकाला तिचे दागिने प्रिय. मग विचार करा, नटराज आपले घुंगरू सोडू शकत नाही, तर मी माझ्या दागिन्यांचं लेणं कसं सोडू शकेन? अजिबात. नटराजाला कोणी कॉम्पिटिटर आहे का? नाही. त्याचे घुंगरू आहेत त्याचे कॉम्पिटिशन. वाह! प्रियंका, आपण कनिष्कामध्ये कोणकोणतं मेटल यूज करतात ज्वेलरीमध्ये? मेटल्समध्ये बघायला गेलं तर पहिलं चांदी, ओके. कॉपर आणि तुझं सोनं, इव्हन ब्रास ओके. आणि कधी-कधी त्याचं मिश्रण करून पण दागिना बनवला जातो. पण त्याची प्युरिटी, त्याचा तो सॉफ्टनेस असतो ना, तो त्या प्रत्येक धातूवर अवलंबून आहे. सोनं अतिशय नरम असतं, ते कसंही घडवू शकतं. चांदी त्याच्यापेक्षा थोडी वेगळी, कॉपर त्याच्यात थोडं वेगळं. त्यामुळे कधी-कधी काय होतं माहिती आहे का, दागिने सोन्याचे असतात, पण ते तुम्हाला कॉपरमध्ये घडवायला तेवढा त्रास पडतो. मग त्याची कधी-कधी काय होतं, की तेवढं त्याचं सोन्यासारखं हुबेहूबपणा येऊ शकत नाही. पण कारागीर अतोनात प्रयत्न करतो मात्र एवढं मात्र नक्की. ते डिटेलिंग आणि ते सगळं मग सोन्यात खूप मस्त हां, जरा जास्त कारण कारण ते तो धातू एकदम सॉफ्ट आहे ना. आपण कसं सॉफ्ट असेल तर आपण मैदा कसा? आपण त्या मैद्याचं काही करू शकतो. पण आपण गव्हाचं कसं? नाही. त्याच्यात फार वेगळेपणा येतो. मग मक्याची रोटी, मग त्यात फार वेगळेपणा येतो. तसंच ते सेम धातूचं आहे. खूप छान एक्झाम्पल्स देत आहे तुम्ही. तुम्ही काही आपल्या जे ऑडियन्स आहेत, ते बघणार आहे, ते तुमच्याकडे तुमच्या हे पूर्ण एक्सपिरियन्समधनं काहीतरी घेऊन जाऊ शकतो, असं आपण काही बोलूया. त्याच्यात तुम्ही टिप्स देऊ शकता का? हे हे ज्वेलरीला आपण कसं जपून ठेवू? पहिली गोष्ट म्हणजे
मी अतिशय पारदर्शक व्यवहार करते. प्रत्येक वेळेला सांगते की खोटं बोलू नका. एक खोटं बोलायला गेले 50 वेळा खोटं बोलावं लागतं. त्यामुळे माझ्या बिलावर तुम्हाला लिहिलेलं दिसतं, वस्तू काळी पडते. कारण सांगते. तुम्ही चांदीचं भांडं कोणाकडनंही आणा. परमेश्वराकडनं आणलं तर गोष्ट फक्त वेगळी पडते, कारण त्याला वरदान आहे. कोणत्याही ज्वेलर्सकडनं घ्या, बाहेर ठेवलं, काळं पडतं. पण त्याला आपण पितांबरी किंवा आपण त्याला दुसरं सिल्वरचे आपण एक त्याच्या सोल्युशन लावलं, तर ते परत चांगलं गोरं होतं की नाही? करेक्ट. तसंच या दागिन्यांमध्ये सुद्धा आहे. कॉपर म्हटल्यानंतर कॉपरचं भांडे काळं पडतंच. पण त्याला आपण आच्छादन सोन्याच्या वर्क प्लेटिंगने करतो. मग ते कधी-कधी त्याचा वरख उडाला, तर तो काळा पडू शकतो. जे आहे तेच बोलणार. पण ते आपण परत पूर्ववत करू शकतो. ओके. कळलं की नाही? जसं प्रत्येकाकडे सोल्युशन तसं आमच्याकडे पण काही गोष्टींवर सोल्युशन आहे. आणि जर करून देता नाही आलं कस्टमरला, तर आपण सरळ नवीन दागिना देतो. पूर्ण नवीन पूर्ण दागिने. नवीन दागिना देतो. कारण आपण तेवढी पारदर्शकता आपल्या बिलात ठेवलेली आहे आणि लाईफ लाँग गॅरंटी आपण दिलेली आहे. का तर तुम्ही कधी तुम्हाला लाईफ लाँगमध्ये तुम्ही काही केलं तरी आम्ही आता एखादा मोत्याचा दागिना घेतला. मोती कधी-कधी कालांतराने खराब होतात. खराब होतात. ते कळलं की नाही? पी त्याचे सारखं वरचं थोडंसं निघतं. वरचं. हां. आणि प्रत्येक वेळेला की तो मोती समुद्राच्या तळाशी काढलेला असतो असं नाहीये. वेगवेगळ्या प्रकारचे मोती येतात. त्यामुळे तो जर एक जरी मोती खराब झाला ना, तर प्रियांका घारे पूर्ण मोती चेंज करून देते. कारण का? माझा दागिना त्या एका मोत्यामुळे खराब होता कामा नये. दिसलं पाहिजे. बिकॉज आय लव्ह माय ऑर्नामेंट्स व्हेरी मच. हो, तुमचं प्रेम दिसून येतंय. तुमचे सगळे ज्वेलरीवर तुमचं प्रेम दिसून येतंय. प्रियंकाजी, तुम्ही मला सांगा, तुमच्यासाठी ज्वेलरी म्हणजे नक्की काय? इमोशनली किंवा कल्चरली त्यांच्या इम्पोर्टन्स तुम्ही कसं डिस्क्राईब कराल? सर्वप्रथम माझ्यासाठी ज्वेलरी म्हणजे माझा परमेश्वर, माझी अन्नपूर्णा, माझं हार्ट. हार्टच जर चालत नसेल तर कसं होणार सांग? आणि तू मला विचारलं त्याला किती महत्त्व आहे त्या दागिन्याला. तुला माहिती आहे का? जेव्हा स्त्रीचं लग्न होतं, तेव्हा सगळ्यात तिला महत्त्वाचा दागिना काय असतो? मंगल. तिचं मंगळसूत्र. त्याच्यावर जर कोणी हात घातला तर ती स्त्री काय होते? कालीचं रूप घेते. म्हणजे तू विचार कर त्याला स्पिरिच्युअलिटी पण किती आली, त्याचं कल्चर पण किती आलं. तो एक दागिना सर्व काही स्त्रीला सांगून जातो. त्या एका दागिन्याचं तिचं एवढं गूढ लपलं आहे, तर बाकीच्या दागिन्यांची मी काय बोलणार? खूप खूप छान प्रकारे तुम्ही उत्तर देताय आणि एकदम पॉइंट वर तुम्ही उत्तर देताय आणि विथ अमेझिंग एक्झाम्पल देताय थँक यू तुम्ही. सो मच. तुम्ही सांगाल की तुम्ही कोणत्या टाइपची ज्वेलरी ऑफर करतात आणि प्रत्येक पीस युनिक असावा याची काळजी तुम्ही कसं घेतात? पहिली गोष्ट म्हणजे आपण कस्टमरशी सरळ बोलतो, की एखाद्याला ॲलर्जी असेल, तर बाबा तुम्हाला ॲलर्जी आली, तर मी तो दागिना परत घेत नाही. पण मी काय करते, सपोज मानेला कोणाची ॲलर्जी येत असेल, तर मग तिकडे आपण मोती लावतो. कळलं की नाही? मोत्याची माळ लावून देतो. काहीतरी आपण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. कळलं ना? आणि प्रत्येक वेळेला काय होतं माहिती आहे का, की तो दागिना प्रत्येक स्त्रीच्या अंगावर आता कॉपर आहे. कोणाला कॉपरची ॲलर्जी असते, कोणाला ब्रासची पण ॲलर्जी असते. आपण त्यानुसार तो दागिना घडवतो. पण असं कोणाला कधी-कधी कळत पण नाही, की मला ह्याची ॲलर्जी आहे. जे आपण घालतो तेव्हा आपल्याला कळतो, की हो, आपल्याला हे त्याला ॲलर्जी त्याची आहे. ॲलर्जी. कधी असं तुम्हाला आलंय का, की एक सेम डिझाइन तुम्ही कॉपरमध्ये केलं आणि तुम्हाला तेच सेम डिझाइन ब्रासमध्ये करावं असं? नाही, शक्यतो कसं होतं माहिती आहे का, एखादा दागिना जर कॉपरमध्ये घडतो, तर तो घडतो. कळलं की नाही? आणि तसाच सेम जर आपण दागिना ब्रासमध्ये बनवायचा तर तो ब्रासमध्ये पण घडतो. पण त्या दागिन्यांच्या डिझाइनवर अवलंबून असतं, की तो घडेल का? घडेल का? कारण नक्की ते सॉफ्ट असतात हां, किंवा ते त्यामुळे. ओके, ओके. तुमच्या कलेक्शनमध्ये रॉयल, स्पिरिच्युअल आणि युनिक कन्सेप्ट आहात. ह्या प्रत्येक थीमच्या मागच्या आयडिया तुम्ही कसं निवडतात? म्हणजे जे तुमचे कलेक्शन असतात ते त्याच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात किंवा तुमचं एक थॉट प्रोसेस असतात. ते तुम्ही कसं स्वतःला हे इन्स्पिरेशन किंवा असं? आता बघ, प्रत्येक वेळेला कसं असतं, दागिने आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आहेत. कुंदनपासून, मोत्यापासून, पोवळ्यापासून व्हेरियस कलेक्शन आपल्याकडे आहे. इव्हन सोरस्कीचे सगळे हे सुद्धा, क्रिस्टल्स सुद्धा. कळलं की नाही? मग त्याच्याप्रमाणे त्या पद्धतीने आपण तो दागिना घडवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये मला एक युनिकता प्रत्येक वेळेला आणायची वाटते. म्हणजे कशी, तर प्रत्येक वेळेला कसं होतं माहिती आहे का, की आपण एखाद्या साडीवरती आपण कोल्हापुरी साजच घालतो. मग माझा उलट प्रश्न त्याला असतो. कळलं की नाही? की सिल्क म्हटल्यानंतर कोल्हापुरी साज किंवा मराठी दागिनेच का? का काही वेगळ्या पद्धतीने येऊ शकत नाही? का नाही कुंदन? का नाही सोरस्की? का नाही क्रिस्टल? त्या पद्धतीने मी कस्टमरला बऱ्याच वेळेला गाईड करते. अगं थोडंसं युनिकपणा आणण्यासाठी तू जरा थोडंसं वेगळं घड ना. कळलं की नाही? आता एखादी बाई खूप साडीमध्ये सुंदर दिसते. मग तिने कधीतरी चुडीदार आणि काहीतरी वेस्टर्न घातलं की जरा 4 लोकं तिच्याकडे अधिक होतात. अरे आज काहीतरी तिच्याकडे वेगळं आहे. ते थोडं आपण फ्युजन करू आपण हां. तसं. ओके. तुमच्या क्रिएटिव्ह प्रोसेस कसं असतं आयडियापासून ते पीस रेडी होण्यापर्यंत? हा एक दागिना 7 जणांच्या हातून जातो. त्यातला एक जरी कोण आजारी असेल तर दागिन्याला लेट होतो. 7 जणांच्या हातून जातो.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आज स्पष्ट हे बोलते सगळ्यांना, पडद्यामागचे कलाकार फार वेगळे असतात. त्यांचं नाव कोणी घेतलं नाही आणि आज त्या कारागिरांना मी पहिला मानाचा मुजरा करते, की ज्यांच्यामुळे आमचे ब्रँड आज उभे आहेत. पडद्यामागचे कलाकार फार वेगळे असतात. जसा प्रत्येक पिक्चरमध्ये हिरो आणि हिरोईन दिसते, डायरेक्टर, प्रोड्युसर, स्पॉट बॉय, ह्या सगळ्यांची मेहनत त्या एका पिक्चरला लागलेली असते. म्हणजे सगळ्यांची मेहनत त्या एका दागिन्याला लागलेली असते. ऍक्च्युअली आहे की आपण एकच एकच असून काही नाही करू शकत. प्रत्येक ब्रँडच्या मागच्या Teamwork. ब्रेनचे हो, टीम शिवाय होत नाही. तुमच्या नवीन कलेक्शन तुम्ही काय घेऊन येत आहे? सगळंच कलेक्शन प्रत्येक वेळेला आपलं नवीन-नवीनच असतं. त्यामुळे सगळं काही तिच्यासाठी म्हणजे हे सर्व जे निर्माण केलेलं आहे आणि जिने निर्माण केलं ती आद्यशक्ती परमेश्वरी, जगज्जननी, जगदंबा. म्हणून नेहमी सांगते, एका स्त्रीने स्त्रीच्या जीवावर निर्माण केलेलं अस्तित्व म्हणजे ब्रँड ओनर कालिष्का. आणि हे सिरीजचं नाव काय तुम्ही सांगितलंय? सारं काही तिच्यासाठी. तिच्यासाठी म्हणजे ज्या जगदंबेच्या आशीर्वादाने आज हा ब्रँड इथपर्यंत आला, ती म्हणजे ती. आणि जी माझी कस्टमर आहे, जिने हा ब्रँड एवढा उभारला, मोठा केला आणि प्रत्येक माझी सखी आणि प्रत्येक माझी मैत्रीण ज्याच्यात परत तुझाही वाटा आला, की आज तू हे सर्व जगापर्यंत घेऊन जाते. म्हणून सारं काही तिच्यासाठी त्याग, समर्पण आणि शृंगाराची गाथा. वाह! खूप 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 छान. प्रियंकाजी, जर कोणाला तुमची ही ज्वेलरी विकत घ्यायची असेल, तर ते तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट किंवा कसं त्यांची प्रोसेस काय आहे? बाय अपॉइंटमेंट प्ली. काही कस्टमर असे आहेत की जे 70 वर्षाचे असूनही प्रियंकाकडनं दागिने अजूनही स्टील घेतात. एवढे हौशी आणि सुंदर कस्टमर मला जगज्जननीच्या कृपाप्रसादाने लाभले आहेत. त्यांना येता येत नाही, त्यामुळे प्रियंका त्यांच्याकडे जाते. ओके. त्यामुळे बाय अपॉइंटमेंट ओन्ली. माझे नंबर आहेत. आपलं इन्स्टा आहे. प्लीज इन्स्टा सुद्धा फॉलो करा. आपण बायो आणि लिंकमध्ये ते सगळं देणार आहे. तुमचं कसं कॉन्टॅक्ट आणि तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर पण तिकडे देणार आहे आपण. आणि खूप मजा आली. आपण आणखीन मजा करूया. आपण आपल्यासाठी एक रॅपिड फायर आहे, जिथे तुम्हाला एक शब्दात उत्तर द्यायचंय. ओके? चला बघूया आपण. फेव्हरेट स्टोन टू वर्क विथ? मोती आणि पवळं. ओके. वन सेलिब्रिटी यू वुड लव्ह टू डिझाइन फॉर? माझे सर्व कस्टमर, प्रत्येक सेलिब्रिटी माझी कस्टमर, सेलिब्रिटी असतील तरी सुद्धा. वन वर्ड फॉर ज्वेलरी? जगदंब. वाह! स्पिरिच्युअल और रॉयल डिझाइन्स? बोथ. ओके. फर्स्ट क्रिएशन और लेटेस्ट क्रिएशन? बोथ. ओके. ड्रीम कोलॅबोरेशन? विथ माय सेल्फ ओनली. मस्त. खूप पटकन आणि मस्त रॅपिड फायर झालाय. आपला आणखीन एक राऊंड आहे, जिथे माय फर्स्ट टाइम म्हणजे मी जे प्रश्न विचारणार ते तुमच्या पहिल्यांदा कधी झालाय हे आपलं आहे. ओके. द फर्स्ट टाइम यू मेड ज्वेलरी? 1995. 95. वाव. म्हणजे 30 वर्ष पैकी जास्त. जास्त. हो. फर्स्ट सेलिब्रिटी यू वर्कड विथ? सुकन्या मोने. ओके. फर्स्ट टाइम अ पीस वेंट रॉंग? 5,000 मध्ये एक. एकच म्हणजे असं होतंच. होतंच. म्हणजे दरवर्षी असं काही ना काहीतरी होतं. 5,000 मध्ये एक. कारण एक. ऑर्नामेंट्स आहे. ते थोडा बहुत असतातच. द फर्स्ट बिग सेल यू रिमेंबर? सोन्याला कधीच सेल लागत नाही. मग आपण सेल देत नाही. नो, नेव्हर. ऍब्सोल्युटली. आणि फर्स्ट प्राऊड मोमेंट फॉर यू? व्हेन आय बिकम मदर. जेव्हा मी आई झाली तेव्हा. मस्त. खूप खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला इतकं सुंदर कलेक्शन आणि इतकं सुंदर एव्हरीथिंग, म्हणजे मला असं दाखवायचं आहे तुम्हाला की दिस कॉपर इज कॉपर बिफोर बिकमिंग अ ज्वेलरी आणि दिस इज दी आफ्टर बिकमिंग द ज्वेलरी. वाव, किती वेगळं, किती डिफरन्स असतात ना. प्रियंकाजी, तुम्ही आपल्या कस्टमरला काय एक संदेश देऊ इच्छितात? माझ्या कस्टमरला म्हणजे माझ्या अन्नपूर्णेला मी हा संदेश देऊ इच्छिते की आज एका स्त्रीने स्त्रीच्या जीवावर निर्माण केलेलं अस्तित्व, ती माझी जगदंब आणि माझे कस्टमर. तिने कालिष्का हा ब्रँड निर्माण केला. तिचा जन्म माझ्या कस्टमर पासून झाला. ती एक काली होती, मी एक काली आहे. माझे प्रत्येक कस्टमर कालीच्या रूपात आहे. त्यामुळे तिला मी नेहमी सांगेन, जसं तुम्ही या ब्रँडला कधी हरवलं नाही, प्रियांकाला तुम्ही कधी हरू दिलं नाही, त्यामुळे आयुष्यात तुम्ही कधी हरलेले प्रियांकाला आवडणार नाही. वाह वाह, म्हणजे खूप खूप इन्स्पायरिंग आहे, खूप इन्स्पायरिंग. प्रियंकाची इतकं इतकं आनंद झाला, कारण मी पण स्त्री आहे आणि मला हे ज्वेलरी बघून खूप 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 मस्त आनंद झालाय. आणि मला असं विचारायचं, तुम्हाला लोकल बंधन विथ शारमीन मिरजकर ह्या शोवर येऊन तुम्हाला कसं वाटलं?
कार्ड पहिला हातात घे. लोकल बंधन म्हणजे सर्व लोकांना बांधणारं बंधन, जे प्रियांका, जसे मोती प्रत्येक धाग्यामध्ये बांधले गेलेलं हे बंधन आहे. आणि हे सगळे एंटरप्रेनर आहेत ज्यांना तुम्ही एका धाग्यामध्ये, ह्या मोत्याच्या धाग्यात बांधताय. माझ्या ज्वेलरीमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. आणि हे सगळं बांधल्यानंतर त्याची एक माळ होते. त्यामुळे हा ब्रँड जो मला अतिशय महत्वाचा वाटतो, कारण त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी, त्याच्यानंतर एका स्त्रीचं आत्मभानाचं देणं, की प्रत्येक तू स्त्री वेगवेगळ्या मोत्यामध्ये दाखवते आहेस आणि तू एक स्त्री आहेस, एका माझ्या जगदंबेचं स्वरूप आहेस. मग त्या स्त्रीबद्दल मी काय बोलणार. त्यामुळे हा मला Thank फार you. इम्पॉर्टंट आहे. म्हणून खास मी मोती दाखवलं त्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि खूप खूप आपला नवीन जे येणार आहे, आपली सिरीज येणार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच. Thank you. Thank you guys for watching the entire episode, and do like, subscribe and share. We are coming up with another episode very soon. Let's show the world the power of real entrepreneurs.